नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। वानाडोगरी नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वाद चिघळला आहे। स्थानिक मतदारांच्या मते हिंगणा विधानसभा आमदार समीर मेघे यांनी प्रभाग 8 मधील एका उमेदवारासाठी 18 मीटिंग्स घेतल्याचा आरोप करण्यात आला। निवडणूक क्षेत्रात 1 ते 12 अनेक प्रभाग असताना इतका जोर फक्त प्रभाग 8 मध्येच का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका सैनिकाने भूसंबंधित वादांना विरोध केल्यामुळे राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सैनिकाने आपल्यावर होत असल्याचा दावा केलेल्या अन्यायाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, मी देशासाठी सेवा केलेली आहे, गुन्हेगार नसून सैनिक आहे। दरम्यान प्रभाग 8 मधील मतदारांनी मागणी केली आहे, निवडणूक मुक्त करा आणि मतदारांना त्यांच्या प्रतिनिधी स्वतः निवडू द्या। स्थानिक नागरिक म्हणतात, भूमाफियांच्या ताकदीवर नाही, जनतेच्या मतांवर राजकारण व्हायला हवं। जय हिंद। 8 नंबर प्रभात की जय हो। माझा तुमच्यापर्यंत साष्टांग नमस्कार पोहोचू द्या। मी आज आपले लाडले हिंगणा विधानसभाचे आमदार साहेब समीर भाऊ मेघे यांना विनंती करतो की आपण प्रभाग 8 मध्ये भरपूर काही मिटिंगा केल्या, 18। कशा करता सर? कशा करता की तुमचा उमेदवार निवडून आला पाहिजे। बरोबर आहे सर, हर पार्टीसाठी करतातच। अगर सर तुम्ही आज जे मिटिंगा करून अगर मागील 10 वर्ष या भूमाफियाला समजावलं असतं, हे वेळ तुमच्यावर आली असती का सर? याचं उत्तर द्या सर मला। सर मला उत्तर द्या, अगर तुम्ही हेच सर्व काही भूमाफियाला 10 वर्ष समजावलं असतं तर हे वेळ तुमच्यावर आली असती का? ठीक आहे, एक फौजीला हरवण्याकरता तुम्ही जे प्रयत्न करत आहे सर, तुमची पार्टी आहे, तुम्हाला तुमचं ते कर्तव्य आहे, परंतु सर तुमच्या पार्टीचं स्लोगन लक्षात ठेवा। स्लोगन लक्षात ठेवूनच काम करा सर। हे मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती म्हणून समजून घ्या सर। काय सर, तुम्ही त्या बाईला माझ्या घरी कपडे फाडण्याकरता भूमाफ्याला सांगितलं होतं का? जे भूमाफ्याने माझ्या घरी तिला पाठवलं, हे सत्य परिस्थिती आहे की नाही सर? जेवढे तुम्ही मेहनत आज 8 नंबरमध्ये करत आहात, अगर तुम्ही एक देशाचा शिपाई, त्याच्यावर जो अत्याचार झाले ते वानखेडे लेआउटमध्ये येऊन पता काढला का? काढा सर, पता लागेल ना सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे तर करा ना सर। एक माझी विनंती आहे। कॅप्टन गोपाल ठाकरे रिटायरवर काय अत्याचार झाला हा 2 वर्षात, ह्या पता काढायचा अधिकार तुमचा बनते का नाही बनत सर? अगर बनत असेल सर तर तुम्ही जरूर याल। तुम्ही मोठे माणसं सर, पैसा आहे, शासन सर्व काही तुमच्याकडे आहे, परंतु एक देशाच्या शिपायासाठी टाईम मिळणार नाही सर। सर देशाचा शिपाई आहे, सच्चा असते, तो खराच राहील, खोटा होऊ शकत नाही, परंतु भूमाफियासाठी आपली तळमळ करून याच्याहून काय सिद्ध होते सर? लोकांना काय ॲड्रेस जाईल, काय पता लागेल? लोकांना सर्वांना मालूम आहे भूमाफिया कसा आहे, काय आहे, त्याला खतपाणी तुम्ही टाकून राहिले, हे लोकांना सिद्ध होईल सर। हे मी तुम्हाला क्लिअर सांगते सर। लोकांना लोकांच्या मताने करू द्या ना, त्यांचा अधिकार त्यांना गाजू द्या। तुमच्या पार्टीसाठी जे करायचं ते करा सर। मी सर काय होतो, माझ्याकडे माझ्या घरी येऊन बघा, मी काय 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 सेनापती करून चुकलं आहे। आज तुम्ही त्याच्यावर भूमाफिया थ्रू माझ्यावर अत्याचार करून राहिले का? हे अत्याचार सर किती दिवस सर मी काय केलं आहे? 2016 मध्ये गुरदासपूरचा लोकसभाचा उमेदवार विनोद खन्ना, त्याच्यापासून पुरस्कार घेतला आहे सर मी पठाणकोटला। सायटेशन, युनिट सायटेशन बघा सर। हा जो फौजी आहे याचा आत्मा बोलून राहिला आहे, आत्म्याचं 8 नंबर वार्ड प्रभातने ऐकलेलं आहे, आत्मा दुखी आहे। आत्मादुखी काय करेल हे सांगता येत नाही, हा फौजी आहे। सर मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते,
असल्या माणसासाठी पार्टीचं स्लोगन गहाण ठेवू नका. पार्टी पार्टी असते, पण स्लोगन सगळ्यात इम्पॉर्टंट असते. अगर पार्टीचं स्लोगन हे असेल, अशा माणसासाठी तुम्ही कितीही घुमू शकता. गुंडागर्दी करायला तुमचा सपोर्ट आहे का सर? भ्रष्टाचार करायला तुमचा सपोर्ट आहे का? हे तुम्ही लोकांना क्लिअर कट सांगा. लोकांना सर्व काही मालूम आहे. परंतु एकच का सर 8 नंबर बाकी आहे ना. 12 प्रभात आहे, 1 ते 12. 1 ते 12 मध्ये नाही टाईम मिळत काय सर? असा काय पेशल आहे तो? असा कोणता जन्म झाला होता त्याचा? कोण्या महिन्यात, कोण्या दिवशी? ठीक आहे सर, 8 नंबर वार्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी एक शिपाई, भारताचा शिपाई. माझी हार होऊ देऊ नका. अगर मी हारेल तर भारत हारेल हे समजून जायचं. मी पुन्हा सांगतो आमदार साहेबांना, माझी नम्र विनंती आहे, असल्या माणसासाठी जे आपले वेळ आणि कर्तव्य वेस्टेज जाऊ देऊ नका. कारण की तुकडोजी महाराजने म्हटले होते, माणूस द्या मला, माणूस द्या. माणूस आजपर्यंत भेटला नाही आहे. खऱ्याच्या रस्त्याने चालू द्या. आज मी गुन्हेगार आहे. गुन्हेगार मी आहे की नाही हे कोर्ट सिद्ध करून दाखवेलच. अरे भूमाफ्याला साहेब सांगतो, 426 मध्ये अंतर केल्याशिवाय राहणार नाही. भूमाफ्याला अंतर केल्याशिवाय राहणार नाही. हे माझा या तुम्हाला वादा समजा. या काली पत्थर पे लिख लो, भूमाफिया 426 में अंदर जाएगा जाएगा. नमस्कार, जय हिंद. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7.